बनवणार आहे पनीरची रेसिपी। याच्यासाठी मी अमूलचं पनीर घेतलेलं आहे। ही रेसिपी अगदी झटपट बनणारी आहे। पाहुणे जर आले ऐन टायमाला जर आपलं काही नसलं तर आपण झटपट ही रेसिपी बनवू शकतो आहे। हिच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य ही 2 टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतलेली आहे। हिच्यामध्ये 2 हिरवी मिरची पण मी वाटून घेतलेली आहे। हा पनीर मसाला घेतलेला आहे सुहानाचा। कस्तुरी मेथी आपल्याला लागणार आहे आणि पनीर मसाल्यामध्ये टाकण्यासाठी आपण थोडंसं दूध देखील घेतलेलं आहे। आपण हे पनीरचे असे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहे। हे असे बारीक पीसेस आपण पनीरचे करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, स्वादानुसार याच्यात आपण मीठ घालूया। त्याच्यानंतर आपण थोडीशी याच्यामध्ये मिरची तिखट लाल तिखट घालूया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूया आणि आपण टॉस करून घेऊया, म्हणजे हे चांगलं मिक्स होईल। हे आपण असं टॉस करून घेऊया। ते टॉस झालं म्हणजे ते छान एकमेकाला, बघा तुम्ही बघू शकता आहे किती छान ते सगळं एकमेकाला छान लागलेलं आहे। आता आपलं हे झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवर पावडर टाकूया। आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकू आणि ते देखील आपण टॉस करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर टाकून आपण टॉस करून घेऊया। हे बघा, हा देखील कॉर्नफ्लॉवर देखील एकदम छान हे सगळ्या पनीरचे जे आपण बारीक बारीक पीसेस केलेले होते त्या पीसेसला बघा हे किती छान असं कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे। छान आपण हे छानपैकी टॉस करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला फ्राय करणार आहोत। फ्राय करण्यासाठी मी तेल देखील इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। आपल्याला 2 बॅचमध्ये तळून घ्यायचं आहे। पहिली बॅच आपण टाकलेली आहे। जास्तीने अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला। हे आपण छानपैकी ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। तुम्ही बघू शकता छान हे ब्राऊन होत आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट गॅसवर आपल्याला हे करायचं नाही आहे, नाही तर पनीर आपलं जळू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला हे स्लो गॅसवरच करायचं आहे। तुम्ही बघू शकता छान फ्राय झालेले आहे इथे पनीर। हे बघा पनीरचे पीस किती छान फ्राय झालेले आहेत। हे असे फ्राय करून घेतले। मग याला जर आपण ग्रेव्ही सोडलं तर हे खायला खूप छान लागतात। ही आपली एक पहिली बॅच तळून झालेली आहे। ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि परत अजून आपली दुसरी बॅच आपण याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकूया। अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पनीर तळून घ्यायचं आहे। आपले अशा प्रकारे सगळे पनीर फ्राय करून झालेले आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। त्याच्यासाठी आपण जी टोमॅटो प्युरी आपण वाटून घेतलेली होती, सगळ्यात पहिले प्रथम तेलामध्ये आपण ही टोमॅटो प्युरी आपण टाकून घेऊया। हिला छान, कारण हे कचवट असते त्याच्यामुळे हिला आपण छान भाजून घेऊया। याच्यामध्ये तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट पण घालते आहे। याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट घालूया, अर्धा टीस्पून, आणि छान आपण या तेलामध्ये अशी छान परतून घेऊया टोमॅटो प्युरी। हिच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट पण घालूया। हिच्यामध्ये मीठ टाकायची आपल्याला गरज नसते, कारण आपण जो सुहानाचा पनीर मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं। त्याच्यामुळे आपण ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायचं नाही आहे, नाही तर मग आपली ग्रेव्ही जर आपण मीठ टाकलं तर ती खारट होऊ शकते आहे। त्याच्यामुळे आपण ग्रेव्हीत मीठ टाकायचं नाही। बघा छानपैकी याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं
टमॅटो प्युरी छान याच्यामध्ये तेलामध्ये शिजून गेलेली आहे. बघा, हिला तेल सुटलेलं आहे. तेल सुटलेलं आहे म्हणजे शिजून गेलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जो आपण सुहाना मसाला होता, जे आपण दुधात मिक्स करून आपण याच्यात टाकला होता, तो आता याच्यामध्ये आपण हा सुहाना मसाला घालूया. हा सुहाना मसाला आपण याच्यात टमॅटो प्युरीमध्ये घातलेला आहे आणि याला पण आपण एकदम छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये. छान याला पण आपण छान भाजून घेऊया, खमंग भाजून घेऊया. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. प्रत्येक गृहिणीला आवडणारी अशी ही रेसिपी आहे. ही आपली ग्रेव्हीला बघा एक उकळी, छानपैकी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जी कस्तुरी मेथी ठेवली होती, ही कस्तुरी मेथी आपण याच्यात टाकूया. ही कस्तुरी मेथी आपण याच्यात टाकलेली आहे. आणि जे आपण पनीर फ्राय करून ठेवलेलं होतं, ते पनीरचे पीसेस आपण याच्यामध्ये टाकूया. हे पनीर सॉसबरोबर असं फ्राय पण खायला खूप छान लागतं. लहान लेकरांना हे फार आवडतं, त्यांच्या पसंतीचं आहे. ही आपली झटपट पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. बोला. ही आपली पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि अगदी लवकर होणारी आहे. जास्ती धावपळ करायची गरज नाही आहे. ही आपली पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.